आपण आपल्या मराठीला पहिलं प्राधान्य देणं आवश्यक आहे। त्यासाठी इंग्लिश मीडियममध्ये गेलंच पाहिजे असं काही नाही। आभास भाग्य बोलतो मराठी। पूर्ण जगामधली संवादाची भाषा ही इंग्रजी झालेली आहे। लोकांना कळत नाहीये की हे एक साधन आहे, इंग्रजी हे साधन आहे। पंथ जात एक जाणतो मराठी। तर मराठी ही भक्कम करणं आवश्यक आहे, हे पालकांच्या कुठेतरी लक्षात येणं आवश्यक आहे। इंग्रजी शाळा आल्यात म्हणून मराठीला दुय्यम स्थान किंवा मागे पडत चाललेलं आहे असं मी कधीच म्हणणार नाही। इंग्लिश आलं म्हणजे नोकरीची शाश्वती असं पालकांचा एक भ्रम झालेला आहे। पण आता आमच्याही हाताखालची हजारो मुलं अगदी इंजिनियर, डॉक्टर असे बरेचसे झालेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक हे पूर्वी इंग्लिश मीडियमच्या शाळा होत्या का? नाही, मराठीतूनच त्याने बॅरिस्टरी केलेली आहेत, या पदव्यासुद्धा घेतल्यात। आणि मराठी भाषा जर टिकलीच नाही तर साहजिकच हळूहळू आपली मराठी भाषासुद्धा लयाला जाईल, त्याचबरोबर आपली ही संस्कृतीची नाळसुद्धा नक्कीच तुटेल। आताच्या दृष्टीने जर आपण पाहिलं पालक आणि शिक्षक तर त्यांना एवढा वेळच नाही असं दिसून येतं। तर शिक्षकांनाच वेळ द्यायला त्यांच्याकडे नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांना वेळ द्यायला नसतो। आपली ही अनुदानित शाळा आहे, मग जे अनुदानित शाळांना जे अनुदान हे ते मिळतं ते आता सगळं बंद झालेलं आहे। मग शाळा चालणार कशा? मातृभाषा मागे नाही तर ती आपणच आपल्या भाषेला मागे करू पाहत आहोत। मराठी शाळा आणि CBSE शाळा ह्याच्यामुळे मराठी शाळा कमी होत चाललेला आहे असं मी नाही म्हणणार। मी कुठल्याही इंग्रजी भाषेची शाळा चालू झाली म्हणून मराठीचा पटसंख्या कमी झाली असंही नाही म्हणणार। कुठल्या भाषेला माझं द्विमत नाही आहे। पण आता जर पाहिलं तर पूर्वी कौटुंबिक परिस्थिती नसताना सुद्धा, म्हणजे आता तुझंच उदाहरण घेतलं तर तुलाही 4 भावंडं आहेत, बरोबर आहे। पण आता ही परिस्थिती पाहायला मिळते का? नाही, प्रत्येकाला चला एक मूल आहे। आणि जर वैचारिक दृष्टीने पालकांची बौद्धिकता, त्यांचं विचार करण्याची त्यांची क्षमता असते, मग सर्रास विचार काय करतात, चला आता माझ्या भावाचा मुलगा इंग्लिश मीडियममध्ये आहे तर त्याला माझाही मूल इंग्लिश मीडियममध्ये जायला पाहिजे। पण त्याची बौद्धिकता काय आहे हे पालक पाहत नाही। म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की आपण आपल्या मराठीला पहिलं प्राधान्य देणं आवश्यक आहे। त्यासाठी इंग्लिश मीडियममध्ये गेलंच पाहिजे असं काही नाही। मी त्या भाषेला, म्हणजे त्या भाषेमुळे मराठीचा पट कमी होत आहे असंही म्हणत नाही। पण जो आपला पाया आहे मराठीचा, हा भक्कम मूळ, जशी आपण इमारत बनवतो तर ही इमारत बनवताना पाया हा मजबूत असणं आवश्यक आहे। मग आपली मातृभाषा कोणती आहे? परप्रांतीय किंवा इतर बाहेरच्या देशांची जी जसं US मध्ये पाहिलं तर त्यांची लँग्वेज कोणती आहे, त्या दृष्टीने ते त्यांचा पाया। पण आपला पाया काय आहे? आपली मातृभाषा कोणती आहे? मराठी आहे। तर आपला पाया हा पहिल्यांदा मराठीतून भक्कम होणं आवश्यक आहे। मराठी येत असेल तर दुय्यम भाषा येणं कठीण नाही। आलं लक्षात? त्या दुसऱ्या भाषा ज्या आहेत, इंग्रजी भाषा, कोणतीही भाषा घेतली तर ती सहजपणे मुलांना शिकता येते, बोलता येते। आणि कोणतीही भाषा जर वाचता आली तुम्हाला तर ती लिहिता सहज येते। म्हणूनच धोरणामध्ये काय आहे तर पहिलं वाचन आहे आणि नंतर लेखन आहे। म्हणजे मूळ उद्देश काय आहे तर मराठी ही भक्कम करणं आवश्यक आहे, हे पालकांच्या कुठेतरी लक्षात येणं आवश्यक आहे। आलं लक्षात? इंग्रजी शाळा आल्यात म्हणून मराठीला दुय्यम स्थान किंवा मागे पडत चाललेलं आहे असं मी कधीच म्हणणार नाही। आता काय झालेलं आहे, इंग्लिश आलं म्हणजे नोकरीची शाश्वती असं पालकांचा एक भ्रम झालेला आहे। भ्रमच म्हणता येईल, कारण मराठी मीडियममध्ये सुद्धा, पण आता आमच्याही हाताखालची हजारो मुलं अगदी इंजिनियर, डॉक्टर असे बरेचसे झालेले आहेत। बऱ्याच जणांचं शिक्षण हे व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे आणि ते चांगल्या पदावर कार्यरत आहेत। आणि असा पालकांचा जो खरं तर हा गैरसमज आहे की इंग्रजी आलं, कारण आता साहजिकच पूर्ण जगामधली संवादाची भाषा ही इंग्रजी झालेली आहे। लोकांना कळत नाहीये की हे एक साधन आहे, इंग्रजी हे साधन आहे। भाषेतून घेतलेलं शिक्षण
हे साहजिकच जेव्हा विद्यार्थ्यांना व्यवस्थित आकलन होईल तेव्हा त्या मुलांना त्या काय अभ्यासाचा एक त्यांचा पाया मजबूत होईल, बरोबर की नाही, आणि आत्मविश्वास वाढेल. आणि जेव्हा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा साहजिकच विद्यार्थी त्यांना जे वाटतं त्यांचे जे विचार आहेत ते व्यवस्थित ते मांडू शकतात. पूर्वी मराठी शाळेतून शिकून गेलेली विद्यार्थी जर तुम्ही पाहायला गेलात तर आता उदाहरणच द्यायचं झालं तर विद्यार्थी थोडे बाजूला ठेवते मी, पण आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक हे पूर्वी इंग्लिश मिडियमच्या शाळा होत्या का? नाही, मराठीतूनच त्याने बॅरिस्टरी केलेली आहेत, या पदव्यासुद्धा घेतल्या आहेत. पण कधी मूळ जेव्हा त्यांचा पाया मराठीतून भक्कम झाल्यानंतर त्याने त्यांच्या पदव्याही मिळवलेल्या आहेत. पण लढले कोणासाठी? तर मराठीसाठी. तर ही विचारसरणी आता कुठेतरी मागे पडले पालकांची, आणि मराठीतून शिकलेला मुलगा कधीच मागे येणार नाही. आज तुम्ही प्रत्येक क्षेत्रात पाहिलं तर त्यांचं मूळ शिक्षण कुठे झालेलं आहे हे जर पाहायला गेलात तर ते मराठीतून शिकलेलेच आहेत. फॉर एक्झाम्पल जर विश्वास नांगरे पाटील घेतले तर ते सुद्धा मराठीतून शिकलेले आहेत. आमचे पालकही कितीतरी आहेत, आता LLB झालेले आहेत, 60व्या वर्षातसुद्धा त्यांनी शिक्षण सोडलेलं नाही, ते सुद्धा मराठीतून शिकलेले आहेत. आता त्यांचे नातवंड आपल्या शाळेत शिकतात. तर मी असं म्हणणार नाही की मराठीतून शिकलेली मुलं पुढे गेल्यानंतर मागे येतात म्हणून. उलट त्यांचा पाया जो भक्कम होतो आणि त्यांची जी उंची असते ती कोणीही मागे करू शकत नाही. आपली ही अनुदानित शाळा आहे, मग जे अनुदानित शाळांना जे अनुदान हे ते मिळतं ते आता सगळं बंद झालेलं आहे. मग शाळा चालणार कशा? की काही ठराविक पटसंख्येनंतर क्लर्क मिळत नाही, शिपाई मिळत नाही. जर शिपाई रिटायर्ड झाले किंवा क्लर्क रिटायर्ड झाले तर पुन्हा ते मिळत नाही का? तर पटसंख्येअभावी. मग एखादा शिक्षक ते काय काय कामं करतील, बरोबर की नाही? अनुदान हे पूर्वी सरकार द्यायचं आपल्या अनुदानित मराठी शाळांना, मग ते आता बंद झालेलं आहे. त्यामुळे आता जर इंग्रजी, तुम्ही मगाचा मुद्दा राहिला की इंग्रजी येण्यासाठी जर आता शाळेला आता खूप वाटतंय की आपल्याला एखादा असा इंग्रजी शिक्षक ठेवावा की जो विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त त्यांचं इंग्रजी इम्प्रूव्ह करेल किंवा त्यांना ते इंग्रजीवर त्यांचं प्राधान्य राहील. पण आता ते ठेवताना सुद्धा मग विचार करावा लागतो की तो ठेवायचा कसा, किंवा इतरही बाबी आपण पाहिलं की आधुनिक म्हणजे अजून आपल्या शाळेमध्ये काही डेव्हलपमेंट करता आली तर त्यासाठी अनुदान, शेवटी पैसा हा महत्त्वाचा आहे, पण तेच मिळत नसल्यामुळे साहजिकच जरा सरकारने धोरणसुद्धा, माझं असं वैयक्तिक मत आहे की सरकारने नक्कीच या बाबींकडेही लक्ष दिलं पाहिजे. पालकांच्या दृष्टीने जर सांगायचं झालं तर त्यांचा जो आदरयुक्त शिक्षकांबद्दल जो आदर होता हा फार म्हणजे लाघवी होता. असं वाटत नव्हतं की आपण शिक्षक आणि पालक असे संबंध असतात, जे काही जसे कौटुंबिक आपले संबंध असतात तसे एक प्रकारचे संबंध होते. पण आताच्या दृष्टीने जर आपण पाहिलं पालक आणि शिक्षक तर त्यांना एवढा वेळच नाही असं दिसून येतं. तर शिक्षकांनाच वेळ द्यायला त्यांच्याकडे नाही तर आपल्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांना वेळ द्यायला नसतो. कारण हे बदललेली जी यांत्रिकता आहे, शैक्षणिक धोरण आहे, हे सुद्धा त्याला कारणीभूत असू शकतात. पालकांची मानसिकता म्हणजे आताचे पालक हे जास्त सजग झालेत असं मला वाटतं. पूर्वीचे जे पालक होते म्हणजे आपलेही आई वडील, शिक्षकांवर पूर्ण विश्वास असायचा, बरोबर की नाही? परंतु आता काय झालेलं आहे, मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर हे ते पालकांचं लक्ष आहे असं वाटतं. इवन त्यांना जर आपल्या म्हणजे जे शिस्तीचे जे काही नियम आहेत त्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. आपण आता ते सरकारी नियम आहे ते आपल्याला माहीतच आहे. मग जरा म्हणजे काही वेळेला ते आणि त्यातही काय होतं की एकुलता एक जर विद्यार्थी असेल तर पालकांचं फार लक्ष असतं. मग काही वेळेला असं पालकांना वाटतं की जर विद्यार्थ्यांना शिक्षा दिली हे तर ते पालकांना तितकंसं नाही आवडत. असेही पालक आहेत. पूर्वीचे पालक कसे जे बिनधास्त होते की शिक्षक म्हणतील ती पूर्व दिशा असं होतं. कोणतीही गोष्ट करता नाही आली तरी त्याला ओरडायचं नाही, बरोबर? किंवा काही झालं तरी त्याला नापास करायचं नाही. पूर्वीची पद्धती अशी नव्हती. 100 मार्काचा पेपर हा विद्यार्थ्यांनी लिहिलाच पाहिजे, बरोबर? मग त्याच्यामध्ये आता खूप काही विभाग केलेले आहेत. तोंडी आलेत, त्याचे ॲक्टिव्हिटीज आलेत, बरोबर की नाही?
मग असं हा जो बदल झालेला आहे या बदलत्या काळानुसार शिक्षकाला हे बदलणं आवश्यक झालेलं आहे. जेव्हा सरसकट पास करायचं होतं, विद्यार्थ्यांना पास करायचं होतं, त्यावेळेला एक विद्यार्थी जो अक्षमच होता, म्हणजे अभ्यास करण्यामध्ये तितकासा तो नव्हता व्यवस्थित, मग त्या विद्यार्थ्याला आमच्या शाळेतल्या एका बाईंनी नापास केलेलं होतं. पण नंतर नियमाप्रमाणे त्याच्या पालकांनी वरपर्यंत कंप्लेंट केली की असा असा नियम असताना माझ्या पाल्याला नापास केलेला आहे. आणि मग शेवटी मुख्याध्यापिकेकडून त्या बाईंना सांगण्यात आलं की ह्या मुलाला पास करावं लागेल, आणि शेवटी मग त्या विद्यार्थ्याला पास करण्यात आलं. पालकांची बौद्धिकता काय असते तर अरे नाही, आता कसं मी खूप कष्ट केलेत पण माझ्या मुलाला इंग्लिश मिडियमच्या शाळेतच जायला पाहिजे, ह्याचा मुलगा जातो त्या शाळेत तर ती शाळा खरंच चांगली असेल, असं काही नसतं. आपल्या मुलाला आपण कुठे शिकवायचं हे आपण ठरवायचं आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे मराठीमधून शिकवणं हे आवश्यक आहे. पहिली बौद्धिकता प्रत्येक पालकांची हवी आहे. मातृभाषा मागे नाही तर ती आपणच आपल्या भाषेला मागे करू पाहत आहोत, असं मी म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक प्रांजळ मत आहे. आता काय झालेलं आहे की आई वडील दोघेही कामावर जात असल्यामुळे साहजिकच सगळे सणवार हे ते काही घरात करतात असं होत नाही. मात्र मराठी शाळेमध्ये प्रत्येक सण हा मोठ्या उत्सवात आणि त्या म्हणजे साजरा केले जातात, त्याचबरोबर त्या विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाते. त्यामुळे साहजिकच आपल्या संस्कृतीची नाळ बांधण्यासाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि साहजिकच जर आपल्या संस्कृतीचीच नाळ आपण असं म्हणजे धरून ठेवली तर आपले आणि मराठी भाषा जर टिकलीच नाही तर साहजिकच हळूहळू आपली मराठी भाषासुद्धा लयाला जाईल, त्याचबरोबर आपली ही संस्कृतीची नाळसुद्धा नक्कीच तुटेल. आणि म्हणजे पुढच्या पिढीला हे सण संस्कृती म्हणजे लयाला जायला वेळ लागणार नाही आणि त्यांना याबद्दल काहीच माहिती होणार नाही असं मला वाटतं. त्यामुळे साहजिकच मराठी शाळा या टिकल्याच पाहिजेत. निदान आपली संस्कृती म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की आपली मराठी संस्कृती टिकण्यासाठी फक्त, मात्र जी आपली मराठी म्हणजे संस्कृती आहे, आपली जी ओळख आहे, आपलं जे मूळ आहे ते टिकण्यासाठी तरी मराठी शाळा या टिकल्याच पाहिजेत. मला असं वाटतं सरकारने एकतर मराठी सक्तीचं धोरण अवलंबवायलाच पाहिजे. महाराष्ट्रातच मुंबई आहे, आपली महाराष्ट्राची मातृभाषा आहे मराठी. मराठी येणं हे गरजेचंच आहे असं मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं. त्याचबरोबर मराठी शाळांमध्ये असं काहीतरी त्यांनी एखादा शिक्षक नेमावा किंवा काही अनुदान किंवा या स्वरूपात काहीतरी मदत करावी की त्यांना इतर ज्या काही बाबी जर करायच्या असतील, साहजिकच आता मी मागे सांगितलं इंग्रजी शिकवण्यासाठी एखादा शिक्षक ठेवायचा असेल आणि त्याचबरोबर मला असं वाटतं अभ्यासक्रमामध्ये अजून थोडी लवचिकता आणली असती, म्हणजे प्राथमिक विभागापेक्षा जर माध्यमिकमध्ये की जर व्यावहारिक किंवा तांत्रिक कौशल्य जर त्यांना डेव्हलप करता आलं तर ते खूप म्हणजे बरं होईल. कारण विद्यार्थ्यांना साहजिकच पुढे त्यांना भविष्याच्या दृष्टीनेही ते जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं.